माझे नमस्कार. माझे नाव सोनाक्षी सुभाष मेरे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टिटवाली, केंद्र देहेजे, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर. आज मी वृक्ष माझा सखा या विषयावर भाषण सादर करीत आहे. सुखी आम्ही होतो पाहता निसर्गाचे चित्र, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी, वृक्ष आमचे मित्र. मानवी जीवनात सख्याचे महत्त्व मोठे आहे. आपल्याला आपल्या जीवनात खूप मित्र लागतात. त्यापैकी आवर्जून सांगावा असा माझा एक मित्र आहे, तो म्हणजे वृक्ष. वृक्ष माझा सखा. वृक्ष हा माझा खरा सखा आहे, जो शांतपणे माझ्यासोबत प्रत्येक ऋतूत उभा असतो. माझ्या घराजवळील जुने आंब्याचे झाड मला नेहमीच आकर्षित करते. त्याच्या हिरव्या पानांमधून येणारी थंड सावली मला उन्हाला सुटकेचा श्वास देते. सकाळी जेव्हा त्याच्या खाली बसते तेव्हा पानांचा हलका आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट माझ्या मनाला शांती देते. हे झाड मला फक्त सावली देत नाही, तर ऑक्सिजन आणि स्वच्छ हवाही पुरवते. जेव्हा मी उदास असते तेव्हा त्याच्या पानांमधून येणारी हवा मला नवीन ऊर्जा देते. वृक्ष हा निस्वार्थी सखा आहे, जो कधीच काही मागत नाही, मात्र नेहमी देत राहतो. वृक्षाशिवाय आपले जीवन अशक्य आहे, कारण तो पृथ्वीचा आधार आहे. माणूस हा पृथ्वीवरील असा प्राणी आहे जो स्वतः झाडे तोडतो, त्यापासून कागद बनवतो आणि त्याच कागदावर लिहितो, झाडे तोडू नका. बरोबर ना मित्रांनो? आजकाल जंगलतोड आणि प्रदूषणामुळे वृक्षांचे जीवन धोक्यात आहे. मी ठरवले आहे की मी माझ्या परिसरात जास्तीत जास्त झाडे लावीन आणि त्यांची काळजी घेईन, त्यांना मोठे वाढवीन. प्रत्येकाने जर एक झाड लावले तर आपली पृथ्वी पुन्हा हिरवीगार होईल. जय हिंद, जय भारत.